नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. सेवानिवृत्त वेतन थांबल्याने मझिप्रा कर्मचाऱ्यांचा संताप, राज्यभर धरणे आंदोलन. अमरावती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मझिप्रा मधील सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना मागे 2 महिन्यांपासून पेन्शन मिळत नसल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. भीषण उन्हाळ्यात वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने 6 मे 2026 रोजी राज्यभर मझिप्रांचे विविध कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागणी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. मागणी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित या आंदोलनात रामेश्वर सुपकर, विजयराव सुजफ्फर हुसेन, विजय देवडे, भाऊराव ठाकरे, भास्कर ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. कंत्राटी प्रतिनिधी निलेश वरघट आणि विशाल मेहरे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेच्या माहितीनुसार महालेखाकार कार्यालयाच्या वेतन कोडची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपल्याची सांगत पुढील पेन्शन वितरण थांबवण्यात आले. त्यामुळे मार्च महिन्यापासून सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. परिणामी औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले असून अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान 23 मार्च 2017च्या शासन निर्णयानुसार मझिप्रा कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन वेतन व पेन्शनची जबाबदारी शासनाने स्वीकारण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्या निर्णयाचा अंमलबजावणी अद्याप प्रलंबित असल्याचे आरोप संघटनेने केली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देण्यात आले. तात्काळ सेवानिवृत्ती वेतन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेने इशारा दिला आहे की लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.